विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण पाहणार आहोत महाटेट 2023 दिनांक 24 फेब्रुवारी 2023चा पेपर म्हणजे परीक्षेत आलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आज आपण अतिरिक्त माहिती बघणार आहोत आणि कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये किंवा 24 तारखेच्या पेपरमध्ये शिफ्ट नंबर 1 आणि शिफ्ट नंबर 2 मध्ये आलेले होते ते आज आपण बघणार आहोत। आणि आजचे जे काही परीक्षेचा जो पॅटर्न होता तो पॅटर्न आदरणीय आमचे मित्र आहेत कार्तिक जामदार, आमच्या चॅनलचे विद्यार्थी सुद्धा आहेत, त्या कार्तिक जामदार यांनी आपल्याला हे आजच्या शिफ्टबद्दलचे काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी आवर्जून सांगितलेले आहेत की त्या घटकावर पुढील परीक्षार्थ्यांनी अवश्य लक्ष द्यावं जेणेकरून पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये त्यांची दिशाभूल होणार नाही। तर या पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती आपण इथे बघून घेऊयात। तर सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे विषय बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर कालच्या रिव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक पेपरमध्ये 75% आणि त्याहून अधिक प्रश्न हे IBPSच्या पॅटर्ननुसार येत आहेत। म्हणजे याच्या अगोदर जेव्हा परीक्षा मंडळ पुणे परीक्षा घ्यायची तर त्या माध्यमातून जसे प्रश्न विचारले जायचे त्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात नाही आहेत। थोडं काठिण्य पातळी जी आहे आणि प्रश्नांची जी पॅटर्न आहे ती थोडी लेंदी आहे आणि त्याच्यामुळे आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। हे महत्त्वाची बाब आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी। विद्यार्थी मित्रांनो बघा 75% प्रश्न हे प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला बुद्धिमत्ताच्या लक्षात येतात आहे आणि त्यामध्ये कोणते घटक वारंवार विचारले जातात आहे आणि कोणत्या घटकांवर आपण विशेष लक्ष द्यायला पाहिजे याविषयीची माहिती आपण पुढे बघूया। बघा सर्वप्रथम तर प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला वेन आकृत्यांवर प्रश्न लक्षात येतात आहे। प्रत्येक शिफ्टमध्ये कमीत कमी 5 किंवा 5 पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारताना लक्षात येते आहे। अंकांचे कोडे, अंकांच्या कोड्यांवर सुद्धा 2 ते 3 प्रश्न असे विचारले जातात आहे। म्हणजे काही अंक दिले त्या अंकांबद्दल अक्षरांचा उपयोग असेल किंवा अक्षरांबद्दल अंकांचा उपयोग असेल तर त्या घटकाचा उपयोग या ठिकाणी करून विशेष काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। अक्षर मालिकेवर सुद्धा 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते। बैठक व्यवस्था बघा या वेळेला शिफ्ट नंबर 1 आणि शिफ्ट नंबर 2 मध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला तिथे प्रत्येकी 15 प्रश्न विचारलेले लक्षात येतात आहे। म्हणजे 3 बैठक व्यवस्थेचे उदाहरणं होते आणि प्रत्येक प्रश्नावर 5 प्रश्न, त्या बैठक व्यवस्थेवर 5 प्रश्न या पद्धतीने 15 प्रश्न होते। 2 पॅटर्न सर्कल मधले होते आणि एक पॅटर्न जो बैठक व्यवस्थेतला होता तो या पद्धतीने सरळ रेषेतला होता। या पद्धतीच्या बैठक व्यवस्थेचा विचार करून आपण प्रश्न सोडवणं गरजेचं होतं। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ही परीक्षा जी आहे ती IBPS घेत आहे आणि IBPS ही म्हणजे मंडळ आहे परीक्षा मंडळ, ते परीक्षा मंडळ बँकिंग सेक्टरमधल्या सर्वच परीक्षांची म्हणजे एक्झाम घेत असते। त्याच्यामुळे त्यांच्या परीक्षांची जी काठिण्य पातळी आहे ही म्हणजे जरी खूप जास्त नसली तरी पण त्याच्यातले जे प्रश्न प्रकार आहेत हे थोडे म्हणजे लेंदी स्वरूपाचे आहेत आणि लेंदी स्वरूपाचे असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर नंतरचा जो पॅटर्न आहे तो आहे निर्देश आणि निर्देशावर जवळपास 4 किंवा 4 पेक्षा अधिक प्रश्न जास्तीत जास्त विचारण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे याकडे सुद्धा आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। आजच्या शिफ्टमध्ये 24 तारखेच्या पेपरमध्ये आपल्याला हे 4 प्रश्न निर्देशावर विचारले गेलेले लक्षात देता आले आहेत। त्याच्यानंतर बघा आकृत्यांचा क्रम असेल, म्हणजे 3 आकृत्या दिलेल्या आहेत क्रमानं आणि त्या क्रमानं आकृत्यांच्या क्रम लक्षात घेऊन 3 किंवा 4 प्रश्न आकृत्या दिलेल्या होत्या आणि पुढले आकृती आपल्याला शोधायची अशा पद्धतीच्या आकृत्यांच्या आधारावर असलेले प्रश्न कमीत कमी 4 ते 5 बघायला मिळालेले आहेत। सोबत बघा घड्याळावर आधारित असलेले प्रश्न, घड्याळांच्या काट्यातील किती म्हणजे कोण असेल किंवा किती कालावधीचं अंतर झालेलं आहे हे आधारित असलेले घड्याळावरचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले लक्षात येत आहेत। त्याच्यामुळे आपण घड्याळीचा सुद्धा आपण अभ्यास करून घ्यावा। त्यानंतर दिशा व अंतर यावर सुद्धा आपल्याला म्हणजे 2 ते 3 प्रश्न विचारलेले लक्षात येतात आहे। म्हणजे जसं उदाहरणार्थ जसं बघा एक मुलगा या ठिकाणाहून सुरू करतो, मग डावीकडे किंवा उत्तरेच्या दिशेने तो जातो या पद्धतीने, मग तो डावीकडे वळतो, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिशा आणि अंतरावर आधारित लक्षात आलेले आहेत। म्हणजे काटकोन त्रिकोणाचा उपयोग करून वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। त्यानंतर बघा तार्किक अनुमानावर सुद्धा बरेच प्रश्न विचारले जातात। 5 पेक्षा जास्त प्रश्न तार्किक अनुमानामध्ये विचारले गेलेले होते।
बरेचसे असे घटक आहेत की जे अजून घटक आपल्याला माहिती झालेले नाही आहेत. जर आपल्याला वाटत असेल का अजून काही प्रश्न इथे म्हणजे घटक सुटलेले आहेत तर कृपया आपणास विनंती असेल की आपण कॉमेंट करून नक्की सांगावं, जेणेकरून पुढे जे महा-टी-ईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आपली प्रत्येक कॉमेंट पुढे येणाऱ्या शिफ्टमध्ये आणि ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच फायदेशीर असेल मित्रांनो. त्यासाठी आपण नक्कीच सांगा की कुठले कुठले घटक अजून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा नातेसंबंधावर सुद्धा आपल्याला इथे 3 ते 5 प्रश्न प्रत्येक वेळेला विचारला गेलेला आहेत. त्यानंतर अक्षर कोड्यांवर सुद्धा 5 प्रश्न आणि ॲड्रेसवर सुद्धा 5 प्रश्न असे विचारण्यात आलेले लक्षात आलेले आहेत. मगाशीच बोलता बोलता सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो की 75% जो भाग आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा अनुसरून असल्यामुळे आपल्याला बुद्धिमत्ताच्या म्हणजे पुस्तकांचा अभ्यास करायचा. परंतु कोणता सिलेबस, तर आपल्याला IBPS किंवा बँकिंग सेक्टरमध्ये ज्या सिलेबसचा उपयोग केला जातो त्या सिलेबसचा अभ्यास करून जायचा आहे. सर्वसामान्यामध्ये बाजारपेठेमध्ये जे बुक्स मिळतात आपल्याला त्या बुक्समध्ये बरेचसे कंटेंट कॉपी पेस्ट दिसतात आणि प्रचलित पद्धतीने जे जुने सिलेबस होते त्यांना उचलून मांडलेले महा-टेट 2023च्या पुस्तके आपल्याला लक्षात येतील आहे. परंतु त्या पुस्तकांमधून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच आपली परीक्षा यावर्षी क्रॅक होऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण लगेच जर आपली शिफ्ट जर उद्या असेल, परवा असेल किंवा 2-4 दिवसांना असेल तर नक्कीच या गोष्टीचा विचार करा आणि आपल्या अभ्यासाची पद्धत नक्कीच बदलावा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर बघूया आपण गणित विषयाबद्दल. तर गणित विषयाबद्दल काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी ॲड होताना लक्षात येतील आहे, ज्यामध्ये आपल्याला आजच्या शिफ्टमध्ये हे काही नवीन घटक बघायला मिळेल. जसं परिमितीवर प्रश्न आजच्या याच्यामध्ये आलेलं होतं. क्षेत्रफळ आणि याच्यामध्ये घनफळावर सुद्धा 2 प्रश्न आलेले होते. लक्षात घ्या, घनफळावर सुद्धा प्रश्न आलेले होते. पदावली तर प्रत्येक शिफ्टमध्ये कॉमन येत आहे, शेकडेवारी कॉमन येत आहे. अपूर्णांकाची तुलना प्रत्येक याच्यामध्ये दिसतेच असं नाही, परंतु अपूर्णांकावर आधारित बरेचसे प्रश्न आहेत जे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक वेळेला अपूर्णांकावरचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत आहेत. टक्केवारीवरचे मिक्स प्रश्न जे आहेत म्हणजे शाब्दिक उदाहरणे, बघा शाब्दिक उदाहरणे जी असतात मॅथमॅटिक्समध्ये किंवा बौद्धिक चाचणीमध्ये तर ती थोडी लेंदी स्वरूपाची आहेत, लांब स्वरूपाची आहेत, म्हणजे त्याला वाचायलाच आपल्याला खूप वेळ लागतो आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला तुम्हाला काही प्रश्न सुटून जात असतील आणि असं जर लक्षात येत असेल तर तुम्ही कृपया आपणास विनंती असेल तर B आणि C असे ऑप्शन निवडण्याचा एक प्रयत्न करा. म्हणजे B किंवा C जेव्हा तुम्ही अंदाजे घेताय एकतर BBच मारा किंवा C मारा किंवा एकतर A करा किंवा एकतर D करा. परंतु याचे चान्सेस जर तुम्ही लक्षात घेतले तर B आणि C चे अंदाजेमध्ये जर आपण विचार केला तर त्या पद्धतीने A आणि D किंवा B आणि C याचा विचार करून तुम्ही अंदाजे मारू शकता. परंतु प्रश्न थोडंसं ओव्हरलुकिंग करून काय उत्तर येऊ शकतं याचा अंदाज बांधून सुद्धा उत्तर अंदाजे मारण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर बघा वेळ व कामावर 2 उदाहरणं आपल्याला लक्षात येतील आहे. नफा तोट्यावर प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न येतो आहे. नफा तोट्यावर प्रत्येक शिफ्टमध्ये कालच्याही परीक्षेमध्ये म्हणजे 23 तारखेला पुन्हा 24 तारखेला सुद्धा आपल्याला लक्षात येतो आहे. 22 तारखेच्या पेपरमध्ये सुद्धा नफा तोट्याचे उदाहरणं विचारण्यात आलेली होती. चक्रव्याढ एकच प्रश्न लक्षात आलेला विद्यार्थ्यांनी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण प्रत्येक शिफ्टमध्ये 2 ते 3 प्रश्न, बघा 3 प्रश्न आपण घेतलेले आहेत कारण 2 प्रश्न येतच आहेत, परंतु काही प्रश्न जे असतात जे आपल्याला भासत नाही की ती गुणोत्तर आणि प्रमाणावरची आहेत, परंतु तीही प्रश्न गुणोत्तर प्रमाणावर आधारित असलेली लक्षात आलेली आहेत. एकंदरीत जर गणिताचा आपण जर अवलोकन केलं तर अंकगणिताचा भाग हा सर्वात जास्त त्या ठिकाणी लक्षात आलेला आहे. अंकगणित या विषयाचा आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि याचाही सिलेबसचा विचार करत असताना आपण IBPSचे जे असतात म्हणजे बुक्स असतात बँकिंग सेक्टरचे त्याचा विचार करूनच आपण अभ्यासाची दिशा आपली बदलवून टाकावी. त्याच्यानंतर बघा महत्त्वाच्या भाषा विषयांचा जर विचार केला तर भाषा विषयांमध्ये आज आपल्याला नवीन काही टॉपिक बघायला मिळालेत आणि ते नवीन टॉपिक जर लक्षात घेतलं तर बघा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द तर हे प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला लक्षात आले. त्यानंतर उत्तराचा विचार केला तर उतारा इथे उतारा विचारण्यात आलेला होता आणि त्या उतारावर 5 प्रश्न विचारण्यात आलेले होते आजच्या शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर वाक्यरचनेवर 2 प्रश्न होते. शुद्ध वाक्य ओळखा किंवा शुद्ध शब्द ओळखा असे सुद्धा प्रश्न जर लक्षात घेतले तर कमीत कमी एक तरी प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता. वाक्प्रचार या ठिकाणी नवीन आज कंटेंट आपल्याला बघायला मिळालं की वाक्प्रचार 2 प्रश्न त्या आधारित विचारण्यात आलेले होते. हे बैठक व्यवस्था नाही आहे विद्यार्थी मित्रांनो इथे मराठीमध्ये, तर बुद्धिमत्तातील एक घटक होतं. त्यानंतर
विरुद्धार्थी शब्द इंग्रजीचा विचार केला तर विरुद्धार्थी शब्द, एरर, वाक्यातील एरर जे आहे, चुकीचा भाग ओळखायचा, असं काही पॅटर्न तिथं प्रश्नांचे आलेले होते. 2 ते 3 प्रश्न इथे विचारले असताना लक्षात आलेले होते. समानार्थी शब्द, सॅनोनिम्स आणि सेंटेन्स. सेंटेन्सचा प्रकार कोणता आहे, असर्टिव्ह सेंटेन्स, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, या पद्धतीने सेंटेन्सचे काही प्रकार विचारण्यात आलेले होते. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा पॅसेज विचारण्यात आलेला होता, ज्यावर 5 प्रश्न होते. बघा, 5 प्रश्नांचा एक पॅसेज विचारण्यात आलेला होता, जो की आपल्याला 22 तारखेच्या पेपरमध्ये लक्षात आलेला नव्हता, परंतु इथे आज 24 तारखेच्या पेपरमध्ये पॅसेज विचारण्यात आलेला होता. एकंदरीत आपण या 4ही विषयांमध्ये विचारात घेतलं तर इथे तुम्हाला एक बाब लक्षात आली असेल की डीएड किंवा बीएड आधारावर जरी परीक्षा होत असली तरी पण इथे मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र या विषयांचे प्रश्न विचारले गेलेच नाही असे विद्यार्थी सांगत आहेत. जे परीक्षा देऊन आलेले आहेत ते विद्यार्थी सांगत आहेत की मानसशास्त्राचे प्रश्न येतील असं जसं सिलेबसमध्ये दिलेलं होतं ते त्या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले नाहीत असं स्पष्टपणे विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहे. सामान्य ज्ञानाचे सुद्धा फार क्वेश्चन त्या ठिकाणी दिसले नाहीत. लेखक आणि जे पुस्तके आहेत किंवा ग्रंथ आणि लेखक यावर आधारित प्रश्न काही आलेले होते काही शिफ्टमध्ये, परंतु सामान्य ज्ञानावर असे विशेष काही खूप असे प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. त्याच्यामुळे पुढे जर आपण शिफ्टमध्ये परीक्षा देणार असाल तर कृपया या विषयांकडे लक्ष देत असताना बहुतांश भाग जो आहे गणित आणि जो बुद्धिमत्ताचा आहे या बुद्धिमत्तांच्या घटकांकडे आपण विशेष लक्ष द्यावा. आणि विद्यार्थी मित्रांनो, एकच सांगणं आहे की जर आपण पुढील शिफ्ट देणार असाल तर कृपया आपण 800-7496747 या नंबरवर जे काही तुमचं रिव्ह्यू असेल ते रिव्ह्यू नक्कीच पाठवा. या ठिकाणी आपलं एक मोलाचं सहकार्य आमच्या चॅनलला लाभेल त्याबद्दल आम्ही तुमचा आभार सुद्धा व्यक्त करू. आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपल्या मित्रांना सुद्धा आपण शेअर करावं आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करावी. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो, खूप खूप आभार. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण महाटीईटीच्या प्रत्येक शिफ्टमध्ये आलेल्या प्रश्नांचा उलगडा करणार आहोत. आजच्या शिफ्टमध्ये प्रश्नांची काही प्रश्न माहिती झालेले नाही आहेत. कृपया आपल्याला जर प्रश्न माहिती असतील तर काही प्रश्न आपण पाठवा कमेंट करून किंवा फोटो करून आपण या नंबरवर नक्कीच शेअर करा, व्हॉट्सअप करा. त्या प्रश्नांचे स्पष्टीकरण आपल्याला नक्कीच दिले जाईल जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. आशा करतो की आजचा व्हिडिओ आपल्याला समजला असेल, येथील सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू, नमस्कार, जय हिंद.